कारण तो अनाथांचा देवा, त्याचा बाप आहे. आणि या सगळ्या गोष्टी बापाबरोबर चर्च करून तू करून घेतलास याबद्दल धन्यवाद, आभार मानतो. आज आम्ही एका आत्म्याने एका जीवाने तुझ्याजवळ मागत आहोत. आज कोणती व्यक्ती आमच्याशी बोलू देऊ नकोस. तर परमेश्वरा तुझा पवित्र आत्मा आमची भेट घेऊ दे. आणि जे वचन तुझा तलवार आहे ते वचन बाबा जे ऐकणाऱ्या व्यक्तीला आणि बोलणाऱ्या व्यक्तीला भेदून जाऊन जीवन देतं ते वचन आज आमच्या जीवनात कार्य करू दे. कारण बाबा यशा 55:11 तू सांगितलेलं आहे, माझं वचन कार्य केल्याशिवाय परत पाठीमागे जात नाही. आज तुझं वचन आम्ही सगळेजण विश्वासाने स्वीकारत आहोत आणि म्हणतो तुझं वचन आमच्या जीवनात कार्य करू दे. आम्हाला अंतर्बाह्य बदलून घ्या आणि मंडळी अग्नीचं सामर्थ्य घेऊन जगू दे. हा सर्व बापा परिसर बाबा परमेश्वर, हा भेंडाच्या आजूबाजूचा सगळा परिसर, हे सगळं बाबा प्रशानगर, हे सगळं बाबा आत्म्याने पेटलं जा. आम्ही कळकळ तुझ्याकडे मागतो. तू केलंस, धन्यवाद, आभार मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणतोय, आमेन. काल आपण पाहिलेलं आहे कुटुंबातली बेरी. कुटुंब आमचं पहिलं चर्च आणि कुटुंबाचं पॅटर्न आम्ही पाहिलेलं आहे आणि कुटुंबामध्ये केल्या जाणाऱ्या प्रार्थना आम्ही पाहिलेल्या आहे. आम्हाला प्रार्थनेचं सामर्थ्य कसा परमेश्वर देत आहोत. वैयक्तिक प्रार्थना, आमचा वैयक्तिक संबंध परमेश्वरासंगी, आमचा कुटुंबाचा एकमेकांसाठी असणारा संबंध, त्याचं पॅटर्न, त्याची संरचना परमेश्वराने आम्हाला शिकवलेली आहे. आणि आज परमेश्वर काय सांगितलेलं आहे, हे सगळे टीचर्स, हे सगळे खड्डे, कुटुंबाचे खड्डे एकत्र आत्म्याने वाहत आहेत आणि ते एकत्रितरित्या मंदिरातून या नगराला वेढले जात आहेत आणि संजीवन आणत आहेत. तर आज परमेश्वर आम्हाला शिकवत आहे, म्हणजे चर्च बॉडी ऑफ क्राइस्ट, ही मंडळी, हे चर्च परमेश्वराचं शरीर आहे, परमेश्वराचं शरीर आहे. आणि ते परमेश्वराचं शरीर कसं आहे आणि कसं कार्य करतं ते आम्हाला आज पाहायचं. करंथीकरास पत्र याचं पहिलं अध्याय, करंथीकरास पहिलं पत्र याचा पहिले करंथीकरास पत्र याचा 12वा अध्याय, पहिले करंथीकरास पत्र याचा 12वा अध्याय 27वा वचन. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. वैयक्तिक म्हणजे प्रत्येक जण एक जण त्या शरीराचे अवयव आहेत. पहिले करंथीकरास पत्राचा 12वा अध्याय आणि 12वं वचन, हे 27वं वचन वाचलं, 12वं वचन वाचत आहोत. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात, जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून ते सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे, तसाच येशू ख्रिस्त आहे. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय, रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 4 आणि 5. कारण जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही, तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्ताचे एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव आहोत. कलस्सीकरास पत्राचा पहिला अध्याय 18वं वचन, कलस्सीकरास पत्र याचा पहिला अध्याय 18वं वचन. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे, तोच म्हणजे ख्रिस्त शरीराचे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, तो आधी प्रथम मृतातून जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य प्राप्त व्हावे. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय, इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय 29 आणि 30. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही,
कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केला नाही, तर त्याचे पालन पोषण तो करतो, जसे ख्रिस्ती मंडळीचे पालन पोषण करतो, कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. एफिसकरास पत्राचा 4 अध्याय 12 वचन, ते यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. ही वचनं आपण वाचलेली आहे आणि सगळी वचनं स्पष्ट सांगतात की येशू ख्रिस्त मंडळी हे येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. परमेश्वराने तुम्हाला पाचारण केलेलं आहे, मी तुम्हाला काल सांगितलं. कामकरी म्हणून तुम्हाला तो पाठवत आहे, तुम्हाला तयार केलेलं आहे. तुम्ही जी प्रार्थना करतात की कामकरी म्हणून पाठव, ते कामकरी तुम्हीच आहात, तुम्हालाच पाठवत आहे परमेश्वर. तुम्हाला त्याने निवडलेलं आणि त्यासाठी परमेश्वर तुम्हाला तयार करत आहे. आता आपण करंथीकरास 12 अध्याय वाचलेला आहे, 12 आणि 27 वचनं वाचलेली. आपल्याला माहिती आहे, आता वाचलेलं आहे की येशू ख्रिस्त हा मस्तक आहे आणि मंडळी त्याचं शरीर आहे. आता शरीर म्हटल्यानंतर प्रत्येकाला आपलं स्वतःचं शरीर आहे आणि शाळेमध्ये प्रत्येकजण शिकलेला आहे. तरी देखील मी एकदा परत तुम्हाला सांगते, विसरला असाल, आठवत नसेल, चला पुनरावृत्ती करूया. आपल्या शरीराला अनेक अवयव आहेत, बरोबर आहे. शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा आहे, प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. अनेक अवयव आहेत. आमच्या ब्रिदिंग सिस्टीम आहे, आमची श्वासाची रचना आहे, आमच्या श्वासाची जी यंत्रणा आहे, सिस्टीम आहे, ती त्याचं कार्य करते. आमचे पोटाची यंत्रणा त्याचं पचवण्याचं आणि टाका पदार्थ टाकून देण्याचं कार्य करते. आमच्या मेंदूची रचना आहे आणि ती सिस्टीम वेगळं त्याचं कार्य करते. माझ्या प्रियांनो, आमच्या शरीराचे अनेक अनेक अवयव आहेत. आमचा कोणताच अवयव आम्हाला काढता येत नाही. चला, आज मी हातांना बाजूला ठेवतो आणि चर्चला जातो. करता का? आज पायांनो तुम्ही खूप थकलेला आहात, तर आज तुम्ही काही चर्चला येऊ नका. काल दिवसभर होता तुम्ही खूप चालला, खूप उभं राहिला, प्रेझेंट वर्शिप केली. तुम्ही जरा आज घरी थांबा, तुम्ही येऊ नका. करता का? नाही करता. काल खूप टाळ्या वाजवल्यात, आता थकलेल्या आहेत. मी तुम्हाला आईकडे ठेवून चाललेली आहे. आई, माझे 2 हात तुझ्याकडे ठेव, मी जाऊन येते, मग आल्यानंतर मी माझे 2 हात घेते. का वडील म्हणतात ना, तुझे डोळे इकडं तिकडं बघतात. देवाने सांगितलंय तुला इकडं तिकडं बघायचं नाही, पण तुझे डोळे खूप आगाव आहेत. आज तुझे डोळे घरात ठेव आणि तुझा बरा करता का तसं? चरचट चरचट तोडून चालतं माझ्या बायकोचं. आज तुझं तोड चर्चला येणारच नाही. माझ्याबद्दल पास्टरला सांगते, याला त्याला सांगत बसते, मी अजिबात तुझ्या तोंडाला येऊ देणार नाही. तुझी जीभ ना, ती जीभ येऊ द्यायची नाही मला चर्चमध्ये, मी येऊ देणार नाही. करता का? नाही करत ना? जाऊ द्या, माझ्या पायाला लागलाय, माझ्या पायाला ठेवून जाते, नको त्याला न्यायला, अजून त्रास नको द्यायला. पुढे पुढे या, बसलाच खाली तर या पुढं या. माझ्या प्रियांनो, खूप छान वाटलं तुम्ही खाली बसला. या पुढे या या पुढे या जवळ या, सगळ्यांना जागा मिळू द्या. अजून पुढे यायचं जागा आहे माझ्याजवळ, माझ्या चेहऱ्याच्या समोर मला तुम्ही दिसलेलं पाहिजे. या पुढचं जेवढ्याला पुढे खाली येता येईल बसता येईल. या जागा कमी करा, पाठीमागचे लोक खूप थांबलेले आहेत. माझ्या प्रियांनो, जेवढ्या लवकर येत नाही तेवढं लवकर या, आपल्याला वेळ नाही आहे. उठा, या इथं पुढे या 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 या. आपल्या चर्चचे लोक पुढे येऊन बसा. या पुढे या पुढे या पुढे या पुढे. आणि ज्या खुर्च्या खाली आहेत त्या सगळ्या भरून टाका. या पुढं, बाहेर भरपूर लोक आहेत, येऊ द्या त्यांना. पुष्कळ लोक आहेत अजून बाहेर.
हा, येशू ख्रिस्ताचा धन्यवाद. लक्ष येत आहे? आता आपल्याला आपल्या कोणत्याच अवयवाला बाजूला ठेवता येत नाही. प्रत्येक अवयव आपल्याला घेऊन चालावाच लागतो, संगती ठेवावाच लागतो. माझा हाताला इथं जखम झाली, व्रण आहे आणि हा हात मला आवडत नाही. याच हातानं माझ्याकडून दुष्टकृत्य झालेलं, मला राग येतो. या हातानं माझ्याकडून अनेक पाप करून घेतलेली आहे. मी हाताला शिक्षा देईन, करतो का? मी हाताला मारेल, करतो का? मी हाताला तोडून टाकेल, म्हणू शकतो का? नाही. सगळे अवयव किती वाईट कृत्य करू दे, हे पाय कुठेही जाऊ दे, हेच पाय गेले होते गुत्त्यावर. पास्टर तुम्हाला काय सांगते, या पायांमुळे मी दारू प्यायला लागलो, नको मला हे पाय कापून टाकतो, मला नाही पाहिजे. कोणी म्हणणार नाही, म्हणेल तो वेडा. बरोबर आहे? कोणी म्हणणार नाही. याच नजरेने नको तिच्याकडे पाहिलं, आयुष्य उद्ध्वस्त झालं, नको मला हे डोळे. कोण नाही म्हणणार. बरोबर आहे? प्रत्येकाला आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव प्रिय आहे. प्रत्येक अवयव प्रिय आहे. प्रत्येक अवयवांची आम्हाला गरज आहे. आमचा हात त्या पायाला म्हणणार नाही, ए पाया मी हात आहे, माझ्यामुळं जेवलं जातं, माझ्यामुळं घास तोंडामध्ये जातो. पाया तुला काही घास चारता येतो का? मी जास्त महत्वाचा आहे. डोळे म्हणत नाही हाताला काय खायचं काय नाही, माती खायची का पीस खायचा हे माझ्या बघण्यामुळं कळतंय हाताला. त्याच्यामुळे हे हाता तू नाही महत्वाचा, मी महत्वाचा म्हणणार आहे का? डोळा म्हणू शकणार आहे का? काहीच कोणीच नाही. प्रत्येक अवयव आमच्यासाठी महत्वाचा आहे. डोळा आमचं बघण्याचं काम करतो, तो महत्वाचा आहे तेवढाच. हात जेवण्याचं काम करण्याचं काम करतो, तेवढा तोच महत्वाचा आहे. पाय चालण्याचं करतो, तेवढाच ते पाय महत्वाचे आहे. आमच्या पोटाच्या मध्ये आतमध्ये आतडे आहेत आणि म्हटलं तर त्या आतड्यांमध्ये काय काय आहेत? अत्यंत घाण, बघितलं उघडून तर भयान, दुर्गंधी, नको तेवढं काय 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 भरलेलं आहे त्या आतड्यांमध्ये. त्यांच्या आतला कारभार इतका भयान असतो. जेवण आतमध्ये गेल्याच्या नंतर कसे तुटून पडतात, कसे रस बाहेर येतात. सगळेजण आपापल्या कामाला कसे लागतात आणि काय काय काम करतात, जेवल्यानंतर सकाळी काय काम करतात. अरे आम्हाला तरी देखील तो प्रत्येक अवयव इतका मोलाचा आणि इतका महत्वाचा आहे. थोडासा त्या अवयवांमध्ये, आतल्या पोटाच्या अवयवांमध्ये आत जे कार्य चाललेलं आहे, जे जेवणाचं कार्य करतो, जे टाकाऊ पदार्थ सकाळी काढून टाकण्याचं काम करतात, ते अवयव देखील आमच्यासाठी प्रचंड मोलाचे. काय बोलता? बरोबर आहे? त्या अवयवांनी जर काम केलं नाही त्यांचं त्या वेळेला, तर पळत आम्हाला डॉक्टरांकडे जावं लागतं, सलाईन लावावं लागतात, ICU मध्ये ठेवावं लागतं. बरोबर आहे? म्हणजे आमचा प्रत्येक अवयव, गर्भाशयापासून स्त्रीच्या प्रत्येक अवयव, कोणताही अवयव असू दे, अतिशय महत्वाचा आहे. थोडासा बिघाड झाला की संपलं. अरे साधं पित्त खवळलं तर तुमचं काय होतं बघा विचार, उलट्यावर उलट्या. म्हणजे आमच्या शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. हे नख आहे ना, नखाच्या बाजूचं कधीतरी कुरतडतो बघा, असं करून कुरतडतं ना, केलं सर, आणि ते असं निघालं की तिथं फुगरतो. जखम झाली त्याला पाणी लागलं की ठसठस व्हायला लागतं, उभं राहायला लागतो. अरे म्हणजे तिथंची तेवढीशी स्किन पण किती महत्वाची आहे. कळलं? प्रचंड महत्वाची आहे. म्हणजे आमच्या शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा. पापण्या म्हणू नका, प्रत्येक शरीराचा केस असा उपटला, केस थोडा झाला, ऐक काही सांगताच येत नाही, ठस सगळं शरीराचं लक्ष तिथं लागतं. काटा टोचला की तोंड ऐक करतं, आवाज काढतं. बरोबर आहे? हात लगेच पायवरती उचलतो.
आणि लगेच तो हात काही कळण्याच्या आत, समजण्याच्या आत तो हा पाय वरती आलेला असतो, तो हात त्याच्याकडे धावलेला असतो की त्या हाताने त्या डोळ्यानं बघितलेलं असतं, टकला बघितलेलं असतं, तो काटा घुसला कुठं. तो पाय पण त्या डोळ्याला सांगतो इथं बघ, इथं घुसला. पाठीमागं टाचेला नाही बघत, पुढं बघ बोटांच्या इथं, तिथं बघ, तिथंच घुसला. बरोबर डोळा तिथंच बघतो आणि तिथंच बघून हात पण तिथंच जातो आणि लगेच तो काटा उपसून काढतो बाहेर. निघत नाही तर लगेच तो हात पिन शोधतो, सुई शोधतो. डोळे लगेच बघतात तिकडं तिकडं, कुठं पिन दिसली का शोधते. हात लगेच दाबायला लागतो, इथं बघ, तिथं बघ, तिथं बघ, आणि लगेच ते पिन शोधणार आणि तो टोकरून टोकरून ते काढणार. तेव्हाच त्या जीवाला बरं वाटणार. तोपर्यंत काही बरं वाटत नाही, तोपर्यंत काही बरं वाटत नाही. म्हणजे शरीराच्या एका भागाला कुठं काय झालं तर दुसरा भाग त्याला मदत करायला कसा जातो. डोळ्यात काय गेलं की पापण्या लगेचच पुढे सरसावतात आणि लगेच बंद करतात आणि पाणी करतात. हात लगेच पुढे जातो, डोळ्यातनं काय गेलं ते लगेच काढतात. म्हणजे हे अवयव एकमेकांसोबत कसे जोडलेले असतात विचार करा. आणि कशी भूक लागली, पोटामध्ये आग पडली की ते पोट कसं सांगतं त्या तोंडाला, आणि लगेच ते तोंड कसं इकडे जेवण मागतं, बायकोकडे जेवण मागतं. हे काही जेवण केलं का, बिर्याणी केली काय, नाक लगेच सांगतात बिर्याणीचा वास येतो. पास्टरांना म्हणा वेळ झालीये जेवायची, जेवायचं आहे. लगेच चुळबुळ चुळबुळ व्हायला सुरुवात होते. लगेच जेवणासाठी कुठं जेवण मिळेल नजर लगेच तिकडे जायला लागते. प्लेट रिकामी कुठं दिसते तिथं लगेच डोळा दाखवते, इथं प्लेट आहे, उचल. हात लगेच पुढं, लगेच हात उचलतातच. लगेच तिथं जेवण आहे, डोळा सांगतो इथं ठेवलंय, जा तिथं थावर, लगेच घे, वाढून घे बिर्याणी. पटकन कळण्याच्या आत बिर्याणी वाढून घेतली जाते की लगेच पटकन हात सांगतो गरम गरम आहे, काही हरकत नाही, हात घाल त्याच्यामध्ये. लगेच मग तोंड लगेच इथं उघडतच, लगेच तोंडामध्ये लगेच पटकन चावायला तोंड दात सुरुवात पण करतात. लगेच चल रे माझ्या मागल्या, चल तू पुढे, चल मी आलो, तू चल मी आलो, तू चल मी आलो, सुरू. तिखट लागले की लगेच पाणी. माझ्या प्रियांनो, हे शरीर एकमेकांशी किती जोडलेलं आहे, एकमेकांची किती काळजी घेते. डोकं दुखायला लागलं तर पूर्ण शरीर घरात राहायला मागतं. पूर्ण शरीर म्हणतो नको मला ते जेवण. पोट जेवणाची अपेक्षा थांबवतं, नको डोकं दुखते मला जेवण नको. सगळं शरीर ते डोकं जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत चैन पडत नाही. तो डोळा दुखायला लागला की ते शरीर जोपर्यंत दुखणारा डोळा डॉक्टर शांत करत नाही तोपर्यंत अस्वस्थ होतं. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, हे शरीर त्याच्या प्रत्येक अवयवांची काळजी घेतो. आणि ह्या शरीराला कमांड करणारा, ह्या शरीराला चालवणारा जो मेंदू आहे तो डोक्यामध्ये, मस्तकामध्ये. ते मस्तक सगळीकडे घेऊन फिरतो. ते मस्तक कुठंच ठेवत नाही, मस्तक कुठंच वापरत नाही. ते मस्तक लक्षात घ्या आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि ते मस्तक पूर्ण शरीराची काळजी घेतो. कुठं काय लागलंय प्रत्येक अवयव त्या मस्तकाला सांगतात. सायन्स तुम्हाला माहिती असेल, आम्हाला कुठे काय दिसलं, काय झालं, आमची सगळी ज्ञानेंद्रिय आहेत. ते ज्ञानेंद्रिय त्या सूचना मेंदूला पाठवतात. हात सांगतो मला स्पर्श झाला, त्वचा सांगते मेंदूला मला गरम स्पर्श झाला, मला थंड स्पर्श झाला, मला टोचल्याचा स्पर्श झाला, मेंदूला लगेच कळतं. लक्षात घ्या. आणि मेंदू त्या त्या अवयवांना लगेच आज्ञा पाठवतं क्षणात. आणि तो मेंदू सांगतो त्या अवयवांना हे काम करा, संरक्षण करा, खा, भूक लागले, जा, जेवण. हे जे काही तुम्हाला आता क्रिया सांगितल्यात ना, ह्याच्यावर सगळ्या क्रियांवर कंट्रोल मेंदू ठेवतो. ह्या सगळ्या क्रिया करायला मेंदू लावतो. मेंदू सूचना देतो संरक्षण करा, मेंदू सूचना सगळ्या सिस्टीमला देतो. ब्रीदिंग सिस्टीमला श्वास घे, आत सोड, घे श्वास सोड. आपल्याला कळतही नसतं तिथं काय चाललंय, नाकाचं कार्य, फुफ्फुसाचं काय कार्य चाललं, हृदयाचं काय कार्य चाललं, आपल्याला कळत नाही. ते त्यांच्या टाइमावर वेळेवर त्यांच्या सगळ्या क्रिया करत असतात. त्यांच्या क्रिया आता बसले तुम्ही, आतमध्ये पोटाची क्रिया चालू आहे, श्वासाची क्रिया चालू आहे, हृदयाची क्रिया चालू आहे. बंद पडले की मेलाय मग तुम्ही.
हृदय आत आलेलं रक्त शुद्ध करताय, परत अशुद्ध रक्त घेताय, त्याच्यामध्ये ऑक्सिजन टाकून ते शुद्ध करताय की रक्त लगेच पूर्ण शरीराला पोहोचवताय. हे सगळ्या सूचना मेंदू देतोय. मेंदू सगळ्या सूचना देतोय शरीराला आणि ते कार्य कंटिन्यू चालू आहे. एक क्षणही न थांबता. जसे तुम्ही जन्मलाय तसं ते कार्य चालू आहे. ते कार्य बंद पडत नाही, बंद पडणार नाही. बंद पडेल त्यावेळेला तुम्ही मृत झालेले असाल. लगेचच तुम्हाला घरात ठेवणार नाही. पटकनच लवकरात लवकर फ्युनरल केलं जाईल आणि त्या एकतर गाडलं जाईल, नंतर जाळलं जाईल. काय करायचं ते क्रिया केली जाईल, पण ते शरीर लवकरात लवकर घरातून बाहेर काढलं जातं. त्या शरीराला काही किंमत नसते. इज दॅट क्लिअर? सत्य आहे, सत्य आहे. ह्या क्रिया बंद पडल्या की संपलं तुमचं शरीर, संपलं तुमचं जीवन. त्या शरीराला काहीच किंमत नसते. लोक एक दिवस रडतील, दुसऱ्या दिवशी ते प्रेत ठेवून बघा. लोक म्हणतील अहो बाई वाच सुटेल की, कळतं की नाही त्यांना, समजतं की नाही, अरे लवकर प्रेतक्रिया व्हायला पाहिजे. लोक मागे लागतात, घरातले लोक अस्वस्थ होतात. लवकर कधी ते प्रेत बाहेर पडेल. म्हणते किती जीवाचं जीवलग असू दे, किती असू दे, तिसऱ्या दिवसापर्यंत ठेवाल का? नाही, खूप जीव आहे, माझं सर्वस्व आहे, 3 दिवस ठेवाल. नाही, लवकर काढा बाहेर. किती मध्ये आई असू दे, बाप असू दे, पत्नी असू दे, नवरा असू दे, लवकर ते प्रत बाहेर गेलं पाहिजे, पुढलं गेलं पाहिजे. शरीराची हेळसांड नाही झाली पाहिजे. बरोबर आहे? कळतंय? जीवनाशी संपर्क सुटतो, जीवनाशी संपर्क सुटतो, प्राण जातो, रक्त थांबतं, हृदय थांबतं, बंद पडतं, मेंदूचा कॉन्टॅक्ट बंद होतो, संपलं. ते शरीर निकामी, काही कामाचं नाही. लक्ष देऊन ऐका, मी सांगत आहे ते खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. टाइमपास नाही करत आहे मी. हे या शरीराचा काहीही उपयोग नाही. आणि म्हणून परमेश्वरानं पावलाच्या द्वारे सांगितलेलं आहे की मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे आणि येशू ख्रिस्त त्याचं मस्तक आहे. लक्षात घ्या. आणि हे सगळे अवयव एकमेकांशी जोडलेले आहे. माझ्या प्रियांनो, एकमेकांशी आपण जोडलेले आहोत आणि त्या ख्रिस्ताचं रक्त आमच्यामधून वाहत आहे. रक्त वाहणं गरजेचं आहे. रक्तामधून तो ऑक्सिजन सतत फिरून ते रक्त शुद्ध होणं, ऑक्सिजन तो त्याच्यामध्ये फिरणं, पाणी असणं रक्तामध्ये अत्यंत गरजेचं आहे. पाणी एक जीवन आहे. पाण्याशिवाय व्यक्ती जगू शकत नाही. पाणी देवाचं वचन आहे. ते वचन सतत आमच्या शरीराला मिळणं अत्यंत गरजेचं आहे. ते शरीर त्याच पाण्यावर, त्या वचनावर जगतं. ते वचन सतत मिळणं गरजेचं आहे. ख्रिस्ताचं रक्त त्याच्यामधून सळसळून वाहणं गरजेचं आहे. प्रत्येक शरीराला, प्रत्येक अवयवाला मानना मिळवला जातो, जेवण दिलं जातं त्या रक्ताच्या द्वारे, जीवनसत्व मिळतात त्या रक्ताच्या द्वारे. लक्षात घ्या. ते रक्त जीवन देतं, ते रक्त पापापासून शुद्धता देतं, ते रक्त आरोग्य देतं आणि ते रक्त, येशूचं रक्त आमच्या शरीरातून सळसळून वाहणं, आमच्या मंडळीतून सळसळून वाहणं गरजेचं आहे. ते वचन सतत आमच्या मंडळीमध्ये असणं गरजेचं आहे. तो श्वास, प्रेज अँड वर्शिप गरजेची आहे. श्वास थांबला की सगळं थांबतं. तो श्वास प्रेज अँड वर्शिप आहे आणि ती गरजेची आहे. आमचं सर्व अवयव एकमेकांसंगती जोडलेले आहे. प्रत्येक अवयवाला तेवढंच महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीला या मंडळीत महत्वाचं आहे. प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. लक्षात घ्या. स्त्रीचा अवयव, पुरुषाचा अवयव, सगळे अवयव या मंडळीमध्ये जे स्त्री आणि पुरुष जे आहे ते प्रत्येक अवयव आमच्या जीवनामध्ये महत्वाचे आहेत. लक्षात घ्या. स्त्री असू दे, पुरुष असू दे, आमचे सगळ्या अवयवाला आम्ही कव्हर करतो, उघडे ठेवत नाही. जे आमचे गुप्त अवयव आहेत, जे आमचे गुप्त अवयव आहेत, स्त्रियांचे असू दे, पुरुषांचे अवयव आहेत, ते आम्ही झाकतो, जास्त झाकतो.
ते जर स्त्रियांनी उघडे ठेवले तर त्यांची निंदा होते, पुरुषांनी उघडे ठेवले तर त्यांची निंदा होते, त्यांच्यापासून लोक लांब पळतात. आमच्या शरीराचे जे कमजोर लोक आहेत, जे विधवा आहेत, टाकलेले आहेत, सोडलेले आहेत, जे कमजोर आहेत, जे दारूच्या नादी लागलेले आहेत, ज्यांच्याकडून चुका होत आहेत, ज्यांना घरातून हाकलून दिलेलं आहे, ज्यांच्याकडून चोरी झालेली आहे, वाईट पाप झालेली आहेत आणि त्यांनी पश्चाताप करून ते देवाकडे आलेले आहेत, असे आमचे कमजोर लोक आम्ही झाकून ठेवले पाहिजे. विशेष त्यांना अधिक मोलाचं म्हणून आम्ही झाकलं पाहिजे. त्यांना उघडं नाही पडू दिलं पाहिजे. ते आमचे अवयव आहेत, त्यांना उघडं पडलं की आमच्या शरीराची लाज जाणार आहे, म्हणून त्यांना आम्ही सुंदर कपडे घालून झाकतो, भारी भारीतले कपडे घालून झाकतो. शरीराच्या त्या त्या अवयवांसाठी वेगळे वेगळे छान छान कपडे आणतो, अगदी सुंदर आकर्षक कपडे आणतो आणि ते घालून आम्ही ते झाकून ठेवतो, उघडे टाकत नाही आणि अभिमानाने ते शरीर घेऊन फिरतो. माझ्या प्रियांनो, आमच्या मंडळीतला प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री, प्रत्येक लेकरू, प्रत्येक वृद्ध तेवढाच महत्वाचा आहे. चुकलेले लोक, वाईट व्यसनांच्या नादी लागलेले लोक, त्यांच्याकडून झालेल्या चुका, त्यांचा भूतकाळ वाईट असलेला त्यांचा भूतकाळ, घृणास्पद असणारा त्यांचा भूतकाळ, कमजोर असणारं त्यांचं जीवन, प्रत्येक जण आमच्यासाठी मोलाचं आहे. खूप मोलाचं आहे. संपूर्ण ठेवायचं आहे, झाकून ठेवायचं आहे, सुंदर आवरण घालून त्यांना ठेवायचं आहे, त्यांच्याकडे जास्त लक्ष ठेवायचं आहे, त्यांना जास्त स्वच्छ ठेवावं लागतं, त्यांना जास्त साबण लावून स्वच्छ क्लीन करावं लागतं, त्यांची काळजी घ्यावी लागते. मग आमच्या अशा लोकांना वेळोवेळी भेट देणं, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, त्यांचा जास्तीत जास्त सांभाळ करणं, त्यांच्यासाठी उपवास करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना वेगळं स्थान देणं, चर्चमध्ये त्यांचा सन्मान करणं, चर्चमध्ये त्यांना कमीपणा नाही वाटला पाहिजे, त्यांना जवळ करणं, त्यांचं वृद्धत्व जपणं, त्यांचं विधवा अवस्था जपणं, त्यांची विधुरावस्था जपणं, त्यांची डिवोर्सची अवस्था जपणं, हे सगळं आमचं काम आहे. ना की ती विधवा आहे, ना तो विधूर आहे, त्याची बायको सोडून निघून गेली, अहो नका त्याला येऊ देऊ नका, सांभाळून राहा बाई पोरी त्याच्यापासून, तो नाही चांगला, त्याची बायको त्याला सोडून गेली तर चांगली नजर नाही, त्याची वाईट नजरेचा आहे, तो चर्चमध्ये येऊन बसतो, जाईल सुधरत, तो चांगला आहे, पण जपून त्याच्यापासून लांब राहावे, मला नाही आवडत जास्त, त्याची नजर नाही चांगली, हिची नजर नाही चांगली, हिचं तोंड नाही चांगलं, ही अशा स्वभावाची, ती तशा स्वभावाची, त्यांच्यापासून लांब राहा. नाही, कुणापासून लांब राहू शकत नाही, कुणाला बाजूला ठेवू शकत नाही, कुणाला उघडं करू शकत नाही, कुणाची लाज उघड्यावर ठेवू शकत नाही, कुणाच्या उणीवा याला त्याला सांगू शकत नाही. दिसल्यात मला, मी सांगेन इतरांना, म्हणजे मी त्यांना उघडं केलं, त्यांचं जीवन मी दुसऱ्यांच्या समोर उघडं केलं. अहो तुम्हाला ना त्यांचा स्वभाव नाही माहिती, मी सांगते, चांगले आहेत ते लोक, पण मी तुम्हाला सांगते त्यांचा असा असा दुर्गुण आहे, जरा जपून राहा. चूक आहे, चूक आहे. माझ्या प्रियांनो, कुणासाठी आम्ही प्रार्थना करतो, काय प्रार्थना करतो, आमच्या चर्चच्या लोकांच्या काय विनंत्या आमच्याकडे येतात, आम्ही त्यांच्या कोणत्या गुप्त गोष्टींसाठी प्रार्थना करतो, त्या जर आम्ही दुसऱ्यांना सांगत असेल, त्या जर आम्ही चव्हाट्यावर सांगत असेल, तर देवाचा आत्मा आमच्यामध्ये नाही. खबरदार असं करत असाल, कडकपणे आज देवाचं वचन तुमच्याकडे आलेलं आहे, कडकपणे देवाचा आत्मा आज तुमच्या संगती बोलत आहे. सावध सावध सावध, तुम्ही ख्रिस्ताचं शरीर आहात, ख्रिस्ताचं शरीर आहात आणि तो तुमचं मस्तक आहे. तुम्ही प्रत्येक जण महत्वाचे आहात आणि एकमेकांकडे बघा, नजर लावा, इथून तर पाठीमागपर्यंत सगळ्यांनी एकमेकांकडे बघा. या बाजूच्या लोकांनी इकडे बघा, इकडच्या लोकांनी इकडे बघा, 2 मिनिटात पटकन लवकर नजर फिरवा, हसून नजर फिरवा. ही प्रत्येक व्यक्ती परमेश्वरासाठी महत्वाची आहे. हा प्रत्येक जण या एका शरीराचा अवयव, आम्ही एक शरीर आहोत. म्हणा, आम्ही एक शरीर आहोत, आम्ही एक ख्रिस्ताचे शरीर आहोत, आम्ही अवयव आहोत.
आमेन, 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 आमेन. कायम लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा. हा बोट ह्या हातासंगती बांधलेला आहे, हा हात या दंडासंगती बांधलेला आहे, हा दंड या शरीरासंगती बांधलेला आहे, हे डोळे पूर्ण शरीरासंगती बांधलेले आहेत. तसे एकमेकांकडे आता तुम्ही पाहिलं ना, ते तुम्ही सगळेजण एक एक वेगवेगळे अवयव आहात आणि प्रत्येकाचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येकाला एक वेगवेगळं कार्य परमेश्वराने दिलेलं आहे. हात म्हणणार नाही मी आज चालणार आहे, पाया तू वरती ये, करा करता का? पाया तू आज वरती ये, आज मीच चालणार आहे. हात जर म्हटला पायांना तर लोक हाकलून देतील. 5 रुपयाला बाजूला होतं, थांबा तुम्ही जरा थांबा, बाहेर थांबा, काहीतरी वेगळंच झालेलं दिसतं सिस्टर तुम्हाला, ब्रदर काहीतरी वेगळंच झालं, जरा बाहेर थांबा, तुम्ही हाताने चालत आलेला आहात. बरोबर आहे की नाही? माझ्या प्रियानं, प्रत्येकाचं काम नेमून दिलेलं आहे आणि प्रत्येकाला आपलं काय काम आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे आणि ते जाणून घेण्यासाठी एकत्र येणं, एकत्र प्रार्थना करणं, पास्टरांसाठी एकत्र, सगळ्यांची एकत्र सहभागिता, एकमेकांसाठी बोलणं अत्यंत गरजेचं. जेवण का ठेवलं जातं? का तुम्हाला घरी जेवण मिळत नाही म्हणून ठेवलं जातं का? नाही, एकत्र सहभागिता आहे ती. एकमेकांना जाणून घ्या, एकमेकांसाठी बोला, एकमेकांसाठी समज ठेवा, एकमेकांचे दुःख जाणून घ्या. कुणाचे काय वैशिष्ट्य आहे, कुणामध्ये काय गुण आहेत हे सांगा पास्टरांना, बोला. ह्यांच्यामध्ये खूप चांगले टॅलेंट आहे, त्यांच्यामध्ये खूप चांगले टॅलेंट आहे, चांगल्या गोष्टी इतरांना सांगा, चांगल्या गोष्टींचं कौतुक येशू ख्रिस्ताच्या गौरवासाठी करा आणि त्यांचे दोष आहेत त्याच्यासाठी एकटाच गुडघ्यावर प्रार्थना करा, रडून प्रार्थना करा. त्याला म्हणतात शरीर, एक शरीर. कारण ह्या सूचना तुम्हाला कोण देईल? ख्रिस्त मस्तक. जर तुम्ही ख्रिस्तास संगती जोडलेल्या, या चर्चचं, या मंडळीचं मस्तक येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त मस्तक आहे. पवित्र आत्मा तुम्हाला सगळ्या सूचना देणार आहे. त्याच्याशी जोडलं जाणं गरजेचं आहे. तुम्ही कुटुंब आहात, कुटुंब, प्रत्येक कुटुंब टीचर्स, तुम्ही या मंदिरात आलेले आहात. या मंदिरात तुम्ही एकत्र जोडलेले एक परमेश्वराने केलेली फॅमिली, एक कुटुंब, एक त्याचं शरीर, ख्रिस्ताचं शरीर. म्हणून तुम्ही या ठिकाणी प्रत्येक कुटुंब ह्या ख्रिस्ताचं शरीर आहे. प्रत्येकाचं आपलं स्वतःचं स्थान आहे. प्रत्येकाला परमेश्वराने कार्य दिलेलं आहे. माझ्या प्रियांनो, जेवढं तुम्ही प्रार्थनेत जाल, जेवढ्या प्रार्थना कराल, तेवढं तुम्हाला येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी काय कार्य केलेलं आहे ते तुम्हाला समजेल, काय कार्य दिलेलं आहे ते तुम्हाला समजेल. 1 कोरिन्थियस 12 अध्याय 27 वचन, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. पुन्हा 12 आणि 12 वचन, कारण तसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे सर्व अवयव मिळून एक शरीर बनतं. सगळे तुम्ही अवयव मिळून एक शरीर बनले, म्हणून एक अवयव दुसरीकडे टाकला गेला होऊ शकत नाही. बाजूला कुणाला तुम्हाला करता येणार नाही, दुसऱ्यांकडे नाकमोड करता येणार नाही. तुम्हाला एकत्रच जावं लागणार, पटो न पटो एकत्रच तुम्हाला पुढे ख्रिस्तामध्ये वाहवत जायचंय, त्याच्या कार्यासाठी पुढे जायचंय. कारण तुम्ही एक आहात. देवाचा आत्मा सांगतो, देवाचं वचन सांगतं आणि याच्यामध्ये खूप मोठ्या गुढ गोष्टी जडलेल्या आहेत, खूप मोठ्या गुढ गोष्टी आहेत. तेवढा वेळ आपल्याला नाही आहे तेवढं समजून सांगायला, परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक जण एक एक अवयव आहेत आणि प्रत्येकाला महत्वाचं काम आहे आणि ते कार्य त्याच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत करायचं. हालेलुया. आज ही माता चर्चमध्ये प्रेझेंट वर्शिप करत असताना उड्या मारून, हात वरती करून स्तवन करते. तुम्हाला माहिती आहे, जे प्रेझेंट वर्शिप करणारे इथे पुढे येऊन
खूप सुंदर प्रेज आणि वर्शिप करतात, देवाचं सामर्थ्य उतरून येतं, तेवढंच कार्य त्या तिथं थांबून करतात. त्यांच्या नाचून स्तवन करण्याने देवाचं सामर्थ्य उतरून येतं. त्यांच्या वेळेला दान टाकतात, त्यावेळेला प्रॉस्पेरिटी क्लेम करतात चर्चसाठी. त्या दान टाकण्यामध्ये ते जे दान टाकतात ना, काल परमेश्वराचा आत्मा मला सांगत होता, काय प्रेम करतो मला देव तुमच्या. ते दान प्रॉस्पेरिटी घेऊन येते याच्या. कळलं आता तुम्ही काय बोलायचे आहात? समजलं कसला भक्कम अवयव आहे? आहा, कोणता अवयव आहे का इतका ताकदवर? येशू ख्रिस्ताचा धन्यवाद. कोण हाड्या असतील, कोण कान असेल, कोण डोळा असेल, कोण जीभ असेल, प्रत्येकाला ते ते कार्य परमेश्वराने दिलेलं आहे. एक वेगळं प्रभावी कार्य दिलेलं आहे आणि प्रत्येक जण कार्य करतो, देवाचा आत्मा करून घेतो. कारण जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला असाल, येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, तो कार्य करून घेतच घेतो. आता दुसरी बाई म्हणाल, दुसरा पुरुष म्हणाल, मी काय उड्या मारून नाचत नाही, माझ्याकडून काय कार्य होतं? मी नुसता बसलेला असतो, खुर्ची गरम करतो, काय काम आहे माझ्याकडून? परमेश्वर तुमच्या प्रत्येकाकडून, तुमच्या बघण्यानं, तुमच्या नजरेनं, तुमच्या दुसऱ्यांना कम्फर्ट करण्यानं, तुमच्या आधार देण्यानं, अहो माझ्या प्रियांनो, काही जणांच्या फक्त अस्तित्वाने इथे येण्याने आणि बसण्याने प्रार्थना करण्यानं परमेश्वर कार्य करतात. एकही जण मोलाचा नाही असा नाही. मी तुम्हाला तेवढ्यासाठी उदाहरण मागायचे काय सांगितलं, इथं साधं छोटंसं साल असं उपटलं, काय वेदना होती. ते साल देखील तिथं असणं अत्यंत महत्वाचं होतं. कळतंय? जोपर्यंत ते सालाची जागा तिथं भरली जात नाही, स्किनची जागा भरली जात नाही, तोपर्यंत कोण तिथं हात फिरवतो आणि बघतो, पाणी लागले की होतं. जोपर्यंत स्किन तिथे येत नाही. लक्षात घ्या, एखादी व्यक्ती मरण पावली, तिची जागा दुसरी घेईपर्यंत तिथं ते अस्वस्थता असते. ती जागा परमेश्वर दुसऱ्याला देतोच देतो. लक्षात घ्या, येणाऱ्या व्यक्तीसाठी, जन्मणाऱ्या व्यक्तीसाठी लगेच जागा तयार होत असते. त्याचं कार्य लगेच ठरवून देतं. ते बाळ येतं चर्चमध्ये, त्याचं समर्पण होतं, ख्रिस्ताला देऊन टाकलं जातं. आई वडील त्याच्या बाजूने उभे राहतात आणि ज्या वेळेला त्याला कळतं, समजतं, त्यावेळेला तो स्वतः बप्तिस्मा घेतो, त्याचं कार्य सुरू होतं त्या ठिकाणी. माझ्या प्रियांनो, आपण प्रत्येक जण या ठिकाणी या मंडळीचे अवयव आहोत आणि आपण अत्यंत महत्वाचे आहोत आणि आपण एकमेकांसंगती जोडलेले आहोत. जसे आपण ख्रिस्तासंगती जोडलेला आहोत, तो मस्त काय, तो सूचना देतो, तो आमचा पवित्र आत्मा आम्हाला चालवतो, पास्टरांच्या द्वारे तो आम्हाला चालवतो. हे लक्षात घ्या, आम्ही एकमेकांसंगती जोडलेले आहोत. प्रत्येक जण एकमेकांसंगती जोडलेले आहे. एकमेकांच्या शिवाय काहीच होऊ शकत नाही. म्हणून कोण चर्चला जर येत नसेल, ते पाहण्याचं काम पास्टरांचं नाही प्रियांनो, ते काम तुमचं आहे. कारण तुमचा अवयव थांबलाय, तिथं जा, त्याला भेट द्या, त्यासाठी प्रार्थना करा, उपवास करा, त्याला चर्चमध्ये घेऊन या. मला प्रिया रविवारी चर्चला दिसलेलं नाही, जाऊन घेऊन या. हे तुमचं काम आहे, ही ख्रिस्ताची सेवा आहे, हे परमेश्वराने तुम्हाला दिलेली मिनिस्ट्री आहे आणि हे तुम्हाला करायचंच आहे. शांत राहू नका, लाज वाटून घेऊ नका. हे अत्यंत सन्मानाचं काम आहे, हे खरं कार्य आहे आणि हे करायचं आहे. याच्यामध्ये कमीपणा नाही आणि खूप मोठेपणा नाही, घमेंड पण नाही, पण ते कार्य आहे आणि ते तुम्हाला करावंच लागणार आहे आणि ते करायचंच आहे. परमेश्वराचं कार्य केल्याशिवाय थांबू शकत नाही. लक्षात घ्या, कार्य जर केलं नाही, आता उदाहरण देते, मी खूप दिवस हा हात वरती उचललाच नाही आणि असाच ठेवला,
नाही मी जास्त काम करणार नाही, माझ्या हातांना मी सुख देणार, जास्त हलवणार नाही. 3 महिन्याने हा हात वरती उचलून बघा, उचलतो का? ठीक आहे. तुम्ही कंटिन्यू बेड रेस्ट घ्या, पाय खाली ठेवू नका. काहीतरी आजारी झालेला असाल, काहीतरी दुखणं झालेलं असाल म्हणून तुम्ही 15 दिवस जर बिछाण्यावर झोपून राहिलेले असाल आणि त्याच्यानंतर तुम्ही वॉक करायला, चालायला जर सुरुवात केली तर तुमच्या पायांमध्ये कळा येतात, पाय दुखतात. मग तुम्हाला 2 किलोमीटर चालायला लावलं तर तुम्हाला धाप लागते. खूप दिवस जिनेत चढला नाहीत आणि जिनेत चढायला लागला, अहो सवय नाही राहिली ना, खूप दिवसाने जिनेत चढला, धाप लागते. जर आम्ही ते अवयव कार्यरत ठेवले नाही तर ते अवयव कार्य करण्याचं थांबवतात. खबरदार, शांत राहाल तर, खबरदार कार्य करणं बंद कराल तर. कंटिन्युअसली चर्चमध्ये तुम्हाला कार्यरत राहायचं आहे, सतत आणि सतत. मला काय मिनिस्ट्री दिले, मला काय कार्य दिलेलं आहे, मी जाणून घेतलं पाहिजे. चर्चमध्ये ह्याला त्याला भेटली पाहिजे, पास्टरांना भेटली पाहिजे, वचनामध्ये वाढली पाहिजे, स्तवनात वाढली पाहिजे, कारण माझं कार्य पवित्र आत्मा मला सांगणार आहे आणि माझ्याकडून तो करून घेणार आहे. माझं कार्य करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी माझी ही एक्सरसाइज होणं मला गरजेचं आहे. प्रेझ अँड वर्शिप माझी एक्सरसाइज, वचन वाचणं माझी एक्सरसाइज आहे, स्तवन करणं, नाचून उड्या मारून गाणं माझी एक्सरसाइज आहे, कारण माझा विश्वास त्यानं व्यक्त होतो. इतरांसाठी प्रार्थना कंटिन्युअसली करणं माझी एक्सरसाइज आहे, कारण माझं आत्म्याचे सगळे अवयव, माझं सगळं शरीर, माझं आत्मिक जीवन जे आहे, जे अवयव म्हणून ह्या शरीरामध्ये मी जो भाग आहे, जो अवयव मी ह्या ठिकाणी आहे, तो मी काय राहिला पाहिजे, कार्यरत राहिला पाहिजे, पेटता राहिला पाहिजे, स्ट्रॉंग राहिला पाहिजे, कमजोर नाही झाले. काय करायचं आता, वय झालं, गुडघे दुखतात. का दुखतात? कारण हळूहळू काम करायला नको नको वाटतं, चालायला नको नको वाटतं, कंटाळा येतो. मग ते हळूहळू हळूहळू चांगलेच जड होतात. अहो 120 वर्षाचे पास्टरने मगाशीच सांगितलं, तो तुझे तारुण्य गरुडासारखं नव्हे करतो, तो तुझ्या पंखांमध्ये बळ देतो. गरुडाचे पंख झेप घेण्याचं सामर्थ्य तुला देतो. तरुण टाकतील, भागतील, परंतु तुम्ही धावा 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 धावा, थांबणार नाही, थांबणार नाही, आत्म्यामध्ये थांबणार नाही, आत्म्यामध्ये थांबणार नाही. आत्म्यामध्ये तरुण वृद्ध झालेले आहेत, तरुण वृद्ध झालेले आहेत. तुम्हाला पळायचं आहे. प्रेझेंट वर्शिपचं सामर्थ्य दिलेलं आहे, पण आम्ही 4 भिंतींमध्ये प्रेझेंट वर्शिपच कमी करतोय. देवाचा आत्म्याला खिन्न करू नका. तुमच्याबद्दल बोलतोय बरं, देवाचा आत्मा 4 भिंतींमध्ये तासोन तास प्रेझेंट वर्शिप तुम्हाला करायला देवाचा आत्मा सांगत आहे. आणि हे तुम्हाला खूप वेळा सूचना आलेली आहे देवाची, मला ते जाणवतं, पण कंटाळा करताय, करू नका. ज्या गोष्टीसाठी परमेश्वराने योजना केलेली आहे ती प्रत्येक गोष्ट करा प्रियांनो, थांबू नका. प्रत्येकीने स्वतःला सांगा, मी मोलवान आहे. छातीवर हात ठेवाने सांगा, मी मोलवान आहे. प्रत्येकाने, प्रत्येक आजोबा असू दे, आजी असू दे, कोणी असू दे, छातीवर हात ठेवाने म्हणा, मी मोलवान आहे. मला कार्य दिलेलं आहे आणि ते कार्य मला आजपासून करायचं आहे आणि आवेशानं करायचं आहे. मला आवेशानं कार्य करायचं आहे, मला आवेशानं कार्य करायचं आहे. लहान लेकरांपासून सगळ्यांना मला आवेशानं कार्य करायचं आहे. मला प्रबळ व्हायचं आहे. मला जो अवयव म्हणून ह्या चर्चमध्ये ठेवलेला आहे ते मी बळकट अवयव म्हणून आज राहणार आहे. कंटिन्यू मला एक्सरसाइज करायची आहे, मला दिलेल्या कार्याची एक्सरसाइज करायची आहे. मला हे कार्य इतरांना दाखवण्यासाठी करायचं आहे. हा मी खूप छान प्रेझेंट वर्शिप करणारी होतो, खूप चांगला प्रेझेंट वर्शिप करायचो. गेले ते दिवस आता दुसऱ्यांनी जागा घेतली. का? जिथे उभे तिथे करा, नाचून गाऊन, इकडं तिकडं बघा, बांध डोळे, बांध उड्या मारा, स्तवन करा. गरज नाही, मला लोकांना दाखवण्यासाठी करायचं नाही आहे, मला ख्रिस्तासाठी करायचं, मला ख्रिस्तासाठी करायचं. माईक हातात आल्या
सगळेजण वर्शिप करेल. हाय, कोणी सांगितलं? बिलकुल नाही. माझा आवाज कसाही असू दे. कसला बसलेला असतो माझा आवाज, अरे भयान. फोन केला तर ओळखत नाही कोण बोलतोय. येणार आहे देवाचं कार्य मला करायचं. तशा भसाड्या आवाजात गा प्रियांनो, नो प्रॉब्लेम. परमेश्वराला तुमचा आवाज प्रिय आहे, त्याला तुमचा आवाज प्रिय आहे. तुम्हाला कसं वचन सांगायचं सांगा, वाचा मोठ्याने. नुसतं वचन वाचून दाखवा, कार्य होईल. येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो म्हणा, तुम्ही सगळ्यात मोठे प्रीचर आहात. कुठेही चालला म्हटला येशू तुमच्यावर प्रेम करतो, काळजी करू नका, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. धीर देऊन पाठीवरून हात फिरवा. तुम्ही सगळ्यात मोठे काउन्सिलर आहात, सगळ्यात मोठे समुपदेशक आहात, खूप मोठे कार्य करणारे आहात. एक छोटीशी गोष्ट देखील खूप मोठं कार्य करून जाते माझ्या प्रिय. एक दांगडी करोडोची प्रॉस्पेरिटी देऊन जाते, करोडोची प्रॉस्पेरिटी, धनसंपत्ती देऊन जाते. लक्षात घ्या, असंच देवाचं कार्य आहे, असंच देवाचं कार्य आहे. अनॉइंटेड मोठे पास्टर जे कार्य करू शकत नाही, ते तर तिथं बसलेला एक वृद्ध एक छोटीशी प्रार्थना ज्यावेळेला तो करतो, त्यावेळेला ती प्रार्थना स्वर्गातून ऐकली जाते माझ्या प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. म्हणू नका मी कोणी नाही, म्हणू नका मी चिंधी आहे, म्हणू नका मी कीटक आहे, म्हणू नका मी झुरळ आहे, म्हणू नका मी तुच्छ आहे. अरे तुमच्यामध्ये राजाधिराज परमेश्वर वास करतो. तो तुमचं मस्तक आहे, तो तुमचं मस्तक आहे. त्याचं रक्त तुमच्या शरीरातून वाहत आहे. लक्षात घ्या, त्याच्या शरीराचे तुम्ही अवयव आहात आणि तो अवयव अतिशय मोलाचा आहे. साधा हा बोट तोडून बाजूला टाकला तर हा पंजा शरीर किती विद्रूप दिसतं, कळतं का? किती विद्रूप दिसतं. म्हणजे प्रत्येकीने स्वतःला सांगा, माझ्यामुळे या चर्चा माझ्या ख्रिस्ताचं सौंदर्य आहे. म्हणा म्हणा बिंदास, म्हणा बिंदास, माझ्यामुळे ख्रिस्ताच्या शरीराचं सौंदर्य आहे, माझ्यामुळे ख्रिस्ताच्या शरीराचं सौंदर्य आहे. म्हणा बिंदास, म्हणा सगळ्यांनी, म्हणा मनापासून म्हणा. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही किती सुंदर आहात. म्हणून परमेश्वर काय म्हणतो, माझ्या कपोते तू सुंदर आहेस, मनोहर आहेस. प्रत्येक पुरुषाला आणि स्त्रीला देव म्हणतो तू सुंदर आहे, मनोहर आहे. गीतरत्न वाचा, देवाचा आत्मा आणि त्याने बनवलेला मानव, त्याचा आत्मा यांच्याबद्दल ते गीतरत्न रचलेलं आहे. ते काही कोणत्या स्त्री पुरुषासाठी रचलेलं नाही आहे. फार सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. ते आत्मिक वर्णन केलेलं आहे, आत्मिक वर्णन केलेलं आहे. परमेश्वराने सांगितलेलं आहे. माझ्या प्रियांनो, परमेश्वराचं गौरव व्हावं म्हणून प्रत्येक गोष्ट करा. स्वतःचं गौरव व्हावं म्हणून करू नका. जसं नाचून गाऊन चार भिंतीमध्ये दार बंद करून कराल, तसंच परमेश्वर तुम्हाला स्टेजवर आणेल. तुम्ही जेवढं एका ठिकाणी शांतपणे लोकांसाठी लिस्ट बनवून प्रार्थना कराल, परमेश्वर सगळ्यांसमोर तुम्हाला प्रार्थना करणारे म्हणून लोकांच्या रांगा लागतील तुमच्याकडे प्रार्थनेसाठी. तो देव आहे, तो अशक्य गोष्ट शक्य करतो. फक्त परमेश्वराचं गौरव होण्यासाठी प्रत्येक कार्य करा. लक्षात घ्या, कार्य करायचंय, थांबायचं नाही. प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व आहे, कार्य आहे. प्रत्येकाचं कार्य प्रत्येकानं करायचं आहे. प्रत्येक जण एकमेकांसाठी जोडलेला आहे, हे समजलेलं आहे. प्रत्येक कार्य करत असताना फक्त ख्रिस्ताचंच गौरव झालं पाहिजे, हे लक्षात येतं. कोणतंच कार्य कमी आणि जास्त नाही, प्रत्येक कार्य महत्वाचं आहे, हे समजलंय. आम्हाला आत्मिक जगतात काय होतं आमच्या छोट्याशा शब्दाने हे तुम्हाला माहिती नाही. अत्यंत मोठं कार्य होतं.
ज्यावेळेला तुम्ही प्रार्थना करता, छोटीशी प्रार्थना, एक शब्द प्रार्थना करता, देवाचा गौरव सगळीकडे झाला. मेंढ्यात परमेश्वराचं गौरव झालं पाहिजे. अहो, हा शब्द देखील लगेचच आत्मिक जगतामध्ये होय आणि आमेन म्हणतो आणि कार्याला सुरुवात होते. बोला 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 बोला. बोलण्यासाठी तुमची निर्मिती आहे. देवाचं वचन बोला. जे काही विश्वासाने परमेश्वराचं राज्य बांधण्यासाठी बोला, ते घडलं जाणार आहे आणि त्याचे सगळे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. कारण परमेश्वर कुणाच्या ऋणात राहतो. जे तुम्ही पेराल ते तुम्हाला मिळेल. संधी सापडली की पेरा, हावरटपणे पेरा, हावरटपणे पेरा. इतकी हावरट होऊन पेरा ना, बापरे, जिथं संधी मिळेल तिथं पेरत राहा. कारण ते उगवणार, ते पीक मिळणार, 100% मिळणार. कापणी करण्याचे दिवस तुम्हाला मिळणार, मिळणार, येणार म्हणजे येणारच. म्हणजे प्रत्येक क्षणाला देवाचं वचन पेरा. भेंड्यात आशीर्वाद येणार, भेंड्यात रिवायवल येणार. मला माहिती आहे, मी ते पाहणार. सगळ्या चर्चेस पेटले जाणार सामर्थ्याने. प्रत्येक चर्चमध्ये देवाचं कार्य होणार. ही स्त्री आत्म्यानं भरली जाणारे शिक्षण, हा पुरुष आत्म्यानं पेटला जाणारे शिक्षण नावात ही पोरगी आज अशी आहे ना, उद्या आत्म्यानं भरणार आणि देवाचं कार्य करणार. तुम्ही बोलत राहा. ज्या ज्या व्यक्तीला भेटाल त्या त्या व्यक्तीबद्दल चांगलं बोला. येशूच्या नावात जे तुम्ही येशूच्या नावात बोलाल आणि कन्फेस कराल ते त्या व्यक्तीच्या जीवनात घडेल, प्रत्येक चर्चच्या व्यक्तीच्या जीवनात. आणि जे तुम्ही बोलता त्यांच्यासाठी त्याचे ते दुपटीने 100 पटीने आशीर्वाद तुमच्या बॅगेत साठवले जातात, परमेश्वराच्या राज्यामध्ये साठवले जातात. ते सगळे आशीर्वाद तुम्हाला, तुमच्या लेकरांना, लेकरांच्या लेकरांना प्राप्त होतात. तो देव कुणाच्या ऋणात राहणारा देव नाही, तो देवाधी देव परमेश्वर आहे. जे तुम्ही पेरता ते तुम्ही परमेश्वरासाठी पेरता. जे काही तुम्ही लोकांसाठी येशूच्या नावात कन्फेस करता ते परमेश्वराच्या गौरवासाठी, त्याच्यासाठी कन्फेस करतात, त्याच्या लेकरांसाठी कन्फेस करतात, ज्याच्यासाठी त्याने प्राण दिलेला आहे. लक्षात घ्या. आणि देव तुम्हाला प्रचंड त्याचा आशीर्वाद देतो. तो कुणाच्याच ऋणात राहत नाही. कारण परत एकदा आजूबाजूला नजर फिरवा. परत एकदा ज्याला उठून बघता येईल एकमेकाला त्यांना उठून बघा. पटकन 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 2 सेकंदात 2 सेकंदात प्रत्येक व्यक्ती न्याहाळा. एकही व्यक्ती सुटू देऊ नका. एकही व्यक्ती सुटू देऊ नका. पटकन न्याहाळा न्याहाळा न्याहाळा. प्रत्येकाला बघा, पुढून मागून बघा. पटकन स्त्री पुरुष सगळ्यांना बघा, लेकरांना सगळ्यांना बघा. बघितलंय? आता ऐका, आता ऐका. ही एकूण एक व्यक्ती आता तुम्ही बघितलेली ती देवासाठी इतकी मोलाची आहे की त्याच्यासाठी तो क्रूसावर घेतला, अर्धनग्न झाला, रक्त सांडलं. लक्षात घ्या. देव असून अपमानित झाला, लोकांनी त्याच्यावर दुखलं. हे सगळं ह्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्याने सहन केलेलं आहे. आणि या प्रत्येक व्यक्ती त्याच्यासाठी प्रचंड मोलाची आहे. या प्रत्येक व्यक्तीसाठी देवादी देव परमेश्वर यावेनं आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे. बापरे, काय मोलाची प्रत्येक व्यक्ती. कळतंय?